नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 3 वर्षापूर्वी ठळक वार्ताचा हा प्रवास सुरू झाला होता आणि तो आता एका अशा टप्प्यावरती आहे की आपण पाहू शकतो की लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे मीडिया असते. मीडिया समाज आणि जनता यामधलं जे महत्त्वाचं असं काम करत असते आणि गेल्या 3 वर्षापासून जर आपण पाहिलं तर ठळक वार्ताचा हा प्रवास एकंदरीतच सुरू होता. आणि आज जर आपण पाहिलं तर ठळक वार्ताच्या कार्यालय म्हणजे स्टुडिओचं देखील आज उद्घाटन झालेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे दिनेश ठाकरे सर. खरं तर एक वकील म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची असते, परंतु एक कायदेविषयक सल्लागार म्हणून ते देखील ठळक वार्तासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे आणि आज त्यांनी देखील आपल्या स्टुडिओला भेट दिली आहे. सर, सर्वप्रथम 3 वर्ष अगोदरचं ठळक वार्ता आणि आत्ताचं काय फरक जाणवतोय? 3 वर्षापूर्वी पत्रकार कैलास जाधव यांनी लावलेलं छोटंसं रोपटं आज याचं वटवृक्ष झालेलं आहे आणि त्यासाठी अनेक लोकांची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यामध्ये मेहनत आहे. आणि विशेषतः अनिकेत, तुझं मी खरोखर कौतुक करेन. तुझ्या अगोदरसुद्धा अनेक जे पत्रकार या चॅनलसाठी झटलेले आहेत आणि प्रत्येकाला जाधव साहेबांनी एक आपला फॅमिली मेंबर म्हणून या ठिकाणी वातावरण दिलेलं आहे. आज मला खूप आनंद होतो की बनवटे साहेबांच्या कोलॅबरेशनने आज बदलापूरमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर एक ठळक वार्तासारख्या चॅनलला एक ग्रीपची आवश्यकता होती आणि ती आज मिळालेली आहे. म्हणजे ठळक वार्ताचे हात बळकट झालेले आहेत आणि त्याचा वापर भविष्यामध्ये तुम्ही या बदलापुरामध्ये जे अनेक प्रकारचे प्रश्न जे जनसामान्यांना भेडसावतात त्याचा आवाज उठवावा, जनसामान्यांना न्याय मिळवून द्यावा आणि एक चांगल्या प्रकारे एक तुम्ही ठळक वार्ता हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवावे याकरता माझ्याकडून आणि संपूर्ण आमच्या उल्हासनगर, कल्याण, ठाणे वकील संघटनांच्या असोसिएशनकडून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच सर, अनेक चॅनल आहेत परंतु सध्या आपण पाहतो की अगदी नॅशनल चॅनल जरी असतील परंतु कुठेतरी नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते की मीडियाच्या बाबतीत. तर ही नाराजी कशा प्रकारे दूर करता येईल की काय असं मीडियाने केलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्या गोष्टीचा विश्वास पडेल की नाही मीडिया जे दाखवते ते सत्यच दाखवते? बघा, जर आता आपण बघितलं तर मी प्रत्यक्ष बोलेन की काही असे चॅनल आहेत जे आपण म्हणतो की दावणीला बांधले विशिष्ट राजकीय पक्षांच्या. तर तशा प्रकारची परिस्थिती आज लोक बघतायत. एक विशिष्ट प्रकारचा मुद्दा जर घेतला गेला तर मग तो मीडिया सतत लोकांवर तोच हॅमर करतात आणि मग अशा या प्रकारच्या अवस्थेमध्ये नागरिक संभ्रम अवस्थेमध्ये आहे की विश्वास ठेवायचा कसा काय. परंतु ठळक वार्ता या बदलापूरमध्ये हे एक आगळं वेगळं स्थान आहे आणि तुम्ही अनिकेत असतील, कैलास जाधव साहेब असतील यांची मी मेहनत बघतोय आणि तुमचं जे पारदर्शक काम आणि निर्भीड काम हे वाखाणण्याजोगं आहे. आणि त्यामुळे खरंच जो पत्रकारिते संदर्भामध्ये जे काही थोडंफार नाराजीचं वातावरण आहे ते तुम्ही आता जे तुमचे हात बनवटे साहेबांच्या माध्यमातून बळकट झाले तर ते दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल अशी पूर्ण विश्वास मला आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला आमचे सुखदेवजी गायकवाड साहेब या ठिकाणी आले त्यांच्या वतीने समस्त बदलापूरकरांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते. नक्कीच. खरं तर मीडियाचं काम जे आहे ते समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. जी वित्तंबात घडामोड असते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. यामध्ये अनेकदा चुका देखील होतात आणि जनता मायबाप जी असते ती मोठ्या मनाने माफ देखील करते. तर एक नवीन स्वरूप घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास इतकंच. धन्यवाद.